30 जून पासून राज्यातील शाळा राहणार बंद. राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जाणार बेमुदत संपावर. प्रमुख मागण्या कोणत्या? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील विशेषतः 30 जून पासून ह्या सर्व शाळा सुरू होणार होत्या, परंतु आता 30 जून पासूनच राज्यातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण राज्यातील शाळांमध्ये शिकविणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार असल्याची एक खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे. याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया की बेमुदत संपावर जाणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या असणार आहेत. तर राज्यातील विशेषतः विदर्भातील शाळा ह्या दिनांक 30 जून पासून सुरू होणार आहेत, परंतु आता 30 जून पासूनच राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 30 जून 2026 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत शिक्षक समन्वय संघाचे राज्य सरकारला दिलेले पत्र आपण आता पुढील प्रमाणे पाहून घेऊयात. बघा, शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य दिनांक 25 जून 2026 हे पत्र असणार आहे. प्रति आहे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई 32, माननीय शिक्षण आयुक्त आणि संचालक, पुणे. विषय आहे याचा दिनांक 22 जून 2026 च्या संपाची दखल न घेतल्यामुळे दिनांक 30 जून 2026 पासून राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत रजा टाकून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी होत असल्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयान्वये व वरील संदर्भीय पत्रानुसार आमच्या मागण्यांबाबत 22 जून 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. आपण कोणतीच दखल न घेतल्यामुळे दिनांक 30 जून 2026 पासून राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामुदायिक बेमुदत रजा टाकून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत. या ठिकाणी असलेल्या प्रमुख मागण्या ह्या खालीलप्रमाणे असणार आहेत. पहिली आहे 20%, 40%, 60%, 80% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना सरसकट शब्द वगळून यापुढील वाढीव टप्पे प्रचलित नियमानुसार 1 जून 2026 पासून मिळण्याबाबत. दुसरी मागणी असणार आहे त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 25 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देण्याबाबत आदेश काढण्याबाबत. तिसरी मागणी आहे 2022-23 मध्ये शेवटच्या वर्गाच्या कमी पटसंख्येमुळे अपात्र करण्यात आलेल्या शाळांना संच मान्यता 2023-24 किंवा 24-25 ची संच मान्यतेमधील पदे ग्राह्य धरण्यात येऊन अनुदान देण्यात यावे आणि तसे त्या पद्धतीचे शुद्धीपत्रकही काढण्यात यावे. त्यानंतरची मागणी असणार आहे चौथी, पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व वर्ग तुकड्या अनुदानासह घोषित करण्यात याव्यात. त्यानंतरची मागणी आहे सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ठोस पेन्शन योजना लागू करण्यात यावी. त्यानंतरची सहावी मागणी असणार आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात यावी. सातवी मागणी असणार आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांची वयोमर्यादा ही 58 वरून 60 वर्षे करण्याबाबत. आणि आठवी मागणी असणार आहे संच मान्यतेमध्ये पदे होती, मात्र अनुदानाच्या आदेशामध्ये पदांची संख्या कमी झालेली आहे, अशा मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे पूर्ववत मिळण्याकरिता पद दुरुस्ती करून मिळवून त्यांना अनुदान मिळावे. उपरोक्त मागण्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 30 जून पासून बेमुदत रजेवर राहतील. तर या पद्धतीचं एक पत्र हे शिक्षक समन्वय संघ यांच्या मार्फत राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त आणि संचालक यांच्या नावाने देण्यात आलेलं असून या पत्रान्वये दिनांक 30 जून पासून राज्यातील सर्व शाळा ह्या बंद राहण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील सर्व कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार आहेत.
तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल. नुकतीच जी रद्द झालेली TET आहे ती पुन्हा होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर तयारी करायची असेल तर त्या TETचे व्हिडिओज आपल्याला बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, TET एज्युकेशनल मनोहर. त्यावर जाऊन आपण TETसाठी आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.